नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। महाराष्ट्राच्या सहकाराचा इतिहास दत्ताजीराव कदम यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होणार नाही, शरदजी पवार यांचं प्रतिपादन। शिरदवाड येथे खासदार दत्ताजीराव कदम सोसायटीचा शतकपूर्ती महोत्सव संपन्न। कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचा इतिहास दत्ताजीराव कदम यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। 1926 मध्ये स्थापन झालेल्या सोसायटीनं 100 वर्षापासून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्यांना बळ देण्याचं कार्य केलं असून सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला देशात वेगळी ओळख मिळवून देण्यात मोठा वाटा आहे। सहकारी संस्था, बँका आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला विकासाचा आदर्श दिला आहे। दत्ताजीराव कदम यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहिले। त्यांच्या कार्यामुळे हजारो शेतकरी आणि सर्वसामान्यांना विकासाची नवीन दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलं। खासदार दत्ताजीराव कदमांना शिरदवाड विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवात शरदचंद्र पवार बोलत होते। प्रारंभिक कोनशिलीचं उद्घाटन करण्यात आलं। यानंतर सोसायटीच्या खत गोडाऊन व नवीन गळ्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सोसायटीच्या शतकपूर्तीच्या गौरव अंकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की महाराष्ट्रात या भागात अनेकांनी काम केलं। यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा दूरदृष्टीचा नेता राज्याला लाभला आहे। वसंतदादा पाटील, दत्ताजीराव कदम, रत्नापना कुंभार, शामराव पाटील यड्रावकर, बाबासाहेब खंजिरे, अनंतराव भिडे, आबासाहेब कुलकर्णी, कल्लापना आवाडे हे असतील यांनी या क्षेत्राला जबरदस्त शक्ती देण्याचं काम केलं। आज सहकारी सोसायट्यांमधून राज्य बँकेपर्यंत अनेक संस्था आपल्याकडे आहेत। आनंद या गोष्टीचा होतो। या सगळ्या संस्थांना चांगल्या विचारांच्या माळेमध्ये गुंफण्याचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशाची मोठी बँक आहे। ही कारखानदारी आहे आणि त्या कारखानदारीने निवळ महाराष्ट्र नाही तर सगळ्या देशामध्ये कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार असेल या सगळ्या भागात कारखानदारी सरकारच्या माध्यमातून उभी करून त्याला ताकद आणि योग्य विचार द्यायचं काम या भागातील नेतृत्वाने केलं आहे, हे आपण विसरू शकत नाही। महाराष्ट्रातील साखर कारखानदारीने देशाला चांगला विचार देण्याचं काम केलं। कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीमध्ये दत्ताजीराव कदम यांचं नाव घेतलं नाही तर ती यादी कधीच पूर्ण होणार नाही। दत्ताजीराव कदम गेले त्या दिवशी आम्ही या जिल्ह्यातच होतो। त्यांच्या निधनाची बातमी समजताच मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करून त्यांना खांदा द्यायला आलो होतो, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या स्वागतपूर भाषणात सांगितलं की येथील महोत्सवी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपस्थिती ही परिसरासाठी अभिमानाची बाब आहे। डॉक्टरांचा सल्ला असूनही पवारसाहेब लोकांच्या आग्रहाखातर कार्यक्रमास उपस्थित राहून संस्थेचा गौरव वाढवला। त्यांनी सहकारी क्षेत्रातील दिवंगत कदमांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रेरणेतून अनेक सहकारी संस्था आजही यशस्वीपणे कार्यरत असल्याचं नमूद केलं आहे। ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि युवकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम विकास सेवा सोसायटीमार्फत होत असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच पाणी पुरवठा, खत, स्वस्त धान्य यासारख्या सेवा देत संस्था सर्वसामान्यांना आधार देत असल्याचं नमूद करून शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात दिवंगत कदमांच्या दूरदृष्टीचा गौरव करताना सांगितलं की 100 वर्षापूर्वी त्यांनी केवळ एक सहकारी संस्था उभी केली नाही तर संपूर्ण परिसराच्या विकासाचं स्वप्न पाहिलं होतं। त्या स्वप्नातूनच विकास सेवा सोसायटीच्या अनेक सहकारी उपक्रमांची उभारणी झाली। शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी पतपुरवठा, खत विक्री, पाणी पुरवठा योजना, कारखानदारी आणि विविध विकास कामांचं जाळं त्यांनी उभं केलं आहे। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे। पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील सहकार चळवळ देशात आणि जगात ओळख निर्माण करू शकली त्यामागे शरद पवार साहेब यांच्यासारख्या नेतृत्वाचं मोठं योगदान आहे। बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, गृहनिर्माण संस्था अशा विविध माध्यमातून सहकाराची ताकद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे। विकास म्हणजे केवळ रस्ते किंवा इमारती नव्हे तर सामान्य माणसात उत्पन्नात वाढ होणे हा खरा विकास असल्याचं त्यांनी नमूद केलं। कदमांनी रुजवलेल्या सहकाराच्या विचारातून अनेक संस्थांनी नेतृत्व घडलं। आज त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढी समर्थपणे पुढे नेत असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी उपसभापती मनीषा कदम, माजी आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील शिलवाणे, खासदार धनंजय महाडिक यांची मनोगत झाली। कार्यक्रमास माजी खासदार कल्लापना आवाडे, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, गणपतराव पाटील, बाबासाहेब पाटील सुर्लेकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, सभापती मिलिंद कुरणे, जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे, प्रचिता कोळी, प्रशांत शहापुरे, अर्चना चौगुले, माजी आमदार राजीव वावळे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, सरपंच सुजाता कोळी, अमरसिंह पाटील, धनंजयराव जगदाळे, रावसाहेब भिलवडे, संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन विशाल खोत, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार रणजित कदम यांनी मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।